नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत रोल्स थेरम. रोल्स थेरममध्ये स्टेटमेंट काय असतं बघू. लेट एफ ऑफ एक्स बी फंक्शन डिफाईन ऑन क्लोज इंटरवल. जे काही फंक्शन असेल एफ ऑफ एक्स ते क्लोज इंटरवलमध्येच डिफाईन केलेलं असतं. ते कशा प्रकारे तर बघूया. तर पहिलं एफ ऑफ एक्स हे कंटिन्युअस असलं पाहिजे क्लोज इंटरवलला ए कॉमा बी. ही फर्स्ट कंडिशन आहे, ही ट्रू झाली पाहिजे. त्यानंतर सेकंड कंडिशन आपण बघू. एफ ऑफ एक्स ही डिफरन्शिएबल असली पाहिजे ओपन इंटरवलला ए कॉमा बीला. ओके. त्यानंतर तिसरी कंडिशन एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी या व्हॅल्यू पुट करून एफ ऑफ ए आणि बी या दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या तरच आपली 3 कंडिशन रोल्स थेरमच्या सॅटिस्फाय असणार आहे. ओके. त्यानंतर आपण बघू, आपल्याला सीची व्हॅल्यू फाइंड करायची. तर सीची व्हॅल्यू फाइंड कशी करणार आपण, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, तो झिरोच्या इक्वल राईट करणार. त्यानंतर सीची व्हॅल्यू येणार. सीची व्हॅल्यू आपल्या ओपन इंटरवलच्या मध्ये असणार आहे. ओके. चलो, तर आपण एक्झाम्पल बघू. तर एक्झाम्पल फर्स्ट, एफ ऑफ एक्स काय दिलेला आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5x + 4. ओके. आपल्याला क्लोज इंटरवल दिलेला आहे 1,4, म्हणजे इथं ए आणि बीची व्हॅल्यू दिलेली. तर क्लोज फंक्शन काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5x + 4. पहिली कंडिशन काय असणार आहे, तर आपल्याला कंटिन्युअस आहे की नाही ते चेक करायचं आहे. मग कंटिन्युअस आहे, पॉलिनॉमियल फंक्शन इज अ कंटिन्युअस ऑन 1,4, दॅट इज क्लोज इंटरवल असणार आहे. सेकंड कंडिशन काय राईट करणार आहे आपण, तर एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 1,4. ओके, 1,4. सो नेक्स्ट आपण काय करणार आहे, ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड करणार आहे क्लोज इंटरवलच्या. त्या दोन्ही इक्वल आल्या तरच आपले इक्वेशन सॅटिस्फाय असणार आहे. ओके. आपण आधी 1 पुट करू इक्वेशनमध्ये एची. तर इक्वेशन एची व्हॅल्यू काय आली 0. नंतर बीची 4 व्हॅल्यू काय आली 0. त्यानंतर एफ ऑफ 1 आणि एफ ऑफ 4 हे दोन्ही इक्वल आले, म्हणजे इथं 3 कंडिशन आपल्या सॅटिस्फाय झाल्या. आपल्या रोल्स थेरमच्या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. जर या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच आपल्याला सीची व्हॅल्यू काढता येते. सीची व्हॅल्यू कशी काढायची ते बघू आपण. सीची व्हॅल्यू काढताना जी एफ ऑफ एक्स आहे तो राईट करायचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला इथं एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0, म्हणजे 0चे इक्वल करायचं आहे. इथे आपण 0चे इक्वल केला, म्हणजे 2x - 5 इक्वल टू 0 राईट केला. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय आली 2.5 आली. मग 2.5 ही 1,4च्या मध्ये असणार आहे. ओके. म्हणजे आता तुम्हाला मी समजून सांगतो. आपण नंबर लाईन ड्रॉ केली. ओके. इथं 0, इथं -1, इथं -2, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4. ओके. तर इथं 2.5 म्हणजे इथं आलेली आपली व्हॅल्यू ही सॅटिस्फाय असणार आहे, कारण ही व्हॅल्यू 1 आणि 4 म्हणजे इंटरवल दिलेलं आहे आपल्या त्यामध्ये आली पाहिजे. ही त्यामध्ये आली तरच आपली रोल्स थेरम व्हेरीफाईड होणार आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे एफ ऑफ एक्स साइन एक्स + कॉस एक्स - 1. याचं क्लोज इंटरवल दिलेलं आहे 0, π/2. ओके. त्याच्यानंतर 3 वाक्य तर सेम असणार आहे. पहिलं वाक्य काय असणार आहे, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन 0, π/2 क्लोज इंटरवल असणार आहे. त्याच्यानंतर एफ ऑफ एक्स डिफरन्शिएबल ऑन 0, π/2 हे पण सेम असणार आहे. प्रत्येक एक्झाम्पलसाठी हे 2 वाक्य सेम असणार आहे. त्यानंतर तिसरी कंडिशन अशी असणार आहे, जे इंटरवलमध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या पुट करून त्यांची इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर व्हॅल्यू 0 आल्या पाहिजे. या दोन्ही 0 आपण π/2 आणि 0 पुट केल्यानंतर व्हॅल्यू 0 आली आहे. त्यानंतर हे दोन्ही इक्वल झाले म्हणजेच काय झालेले, एफ ऑफ एक्स म्हणजे तिन्ही कंडिशन रोल्स थेरमच्या सॅटिस्फाय झालेल्या आहे. ओके. त्यानंतर आपण सीची व्हॅल्यू फाइंड करू. ओके. सीची व्हॅल्यू कशी फाइंड करतात, सीची व्हॅल्यू फाइंड करायला इक्वेशन ॲज इट इज राईट करायचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह 0चे इक्वल राईट करायचा. इक्वल राईट केल्यानंतर आपण सीची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. तर सीची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर साइन अपॉन कॉस टॅन होणार आहे. तर टॅन सी इक्वल टू 1 असणार आहे. तर 1ची व्हॅल्यू टॅन 1 कधी असतो, π/4. π/4 म्हणजे किती,
45. ओके. तर 45 म्हणजे आपल्याला इंटरव्हल काय दिलेला आहे 0 टू पाय बाय दिलेला आहे पाय/2 म्हणजे 0 टू 90. ओके. 90 दिलेला आहे. म्हणजे आपली व्हॅल्यू कुठे येते 45 म्हणजे मध्यभागी येते. म्हणजे आपली रोल्स थेरम का झाला व्हेरिफाईड झाला. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे एफ ऑफ एक्स साइन एक्स अपॉन ई रेज टू एक्स 0, पाय. आपली जी सीची व्हॅल्यू येणार आहे ती कशात येणार आहे 0, पायच्या मधोमध येणार आहे. ओके. त्यानंतर आधी आपण या फर्स्ट लाईन तर सेम असणारे क्लोज इंटरवलला कंटिन्युअस असणारे. त्यानंतर एफ ऑफ एक्स डिफरन्शिएबल असणारे ओपन इंटरवलला 0, पायला. त्यानंतर आपण हे 3 कंडिशन. त्यानंतर आपण तिसरी कंडिशन काय पुट करणार आहे त्या 0 इंटरवलच्या व्हॅल्यू पुट करणार आहे इक्वेशनमध्ये. त्या जर दोन्ही 0 आल्या तरच आपल्या एफ ऑफ 0 इक्वल टू एफ ऑफ पाय ही कंडिशन ट्रू असणार आहे. तिथं एफ ऑफ 0 पुट केल्यानंतर व्हॅल्यू 0 आली. एफ ऑफ पाय पुट केल्यानंतर व्हॅल्यू 0 आली. ओके. त्यानंतर आपण एफ ऑफ 0 इक्वल टू एफ ऑफ पाय आल्या. त्यानंतर ह्या तिन्ही कंडिशन रोल्स थेरमच्या सॅटिस्फाय झाल्या. ओके. सॅटिस्फाय झाल्यानंतर आपल्याला सीची व्हॅल्यू फाइंड करायची. तर सीची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण काय करतो आधी डेरिव्हेटिव्ह घेतो. डेरिव्हेटिव्ह घेतला. ओके. डेरिव्हेटिव्ह मग तो इक्वल टू 0च्या पुट केला. 0चे इक्वल पुट केल्यानंतर सेम इक्वेशन आलं tan c इक्वल टू 1. tan 1 कधी असतो पाय/4. पाय/4 म्हणजे किती 45. 45 हा 0 टू पाय म्हणजे किती 180 दिलेला आहे. 180च्या मध्यभागी आहे. ओके. त्यामुळे इथं 45 असणार आहे मध्यभागी असणार आहे. त्यामुळे इथं रोल्स थेरम व्हेरीफाईड होणार आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, सोपं आहे, तुम्हाला इझी मार्क्स देऊ शकतो. थँक्यू.